नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या दरम्यान इंडियन एक्सप्रेसमधले जे इकॉनॉमिक्सशी रिलिव्हंट असे आर्टिकल्स आहेत, तर त्या आर्टिकल्सची मराठीमध्ये आपण समरी बघणार आहोत. तर या दृष्टिकोनातून बघा कोणकोणते आर्टिकल्स किंवा कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे की ज्याच्यावरती आर्टिकल्स आलेले आहेत ते आपल्याला खालीलप्रमाणे बघायला मिळतील. पहिलं GDP वाढ, आर्थिक स्थिती आणि गुंतवणुकीचे चित्र. दुसरा जो टॉपिक आहे तो वस्तू आणि सेवा कर GST, वित्तीय संघराज्यवाद आणि GST 2.0 ची नवी संरचना. पुढचा जो मुद्दा आहे तो जागतिक क्षमता केंद्रे GCC, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स ज्याला म्हणतो आपण, आणि भारतीय IT क्षेत्रासाठी संधी आणि आव्हाने. परदेशातील शिक्षणावरील खर्चात घट, त्यानंतर सेबीचे भांडवली बाजारातील महत्त्वाचे निर्णय, त्याचबरोबर चलनवाढ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण, त्याचबरोबर बदलत्या जागतिक समीकरणात भारताचे स्थान, अमेरिकन अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचे संकट, भारताचे सेमीकंडक्टर मिशन, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस ULI ज्याला म्हणतोय ते, कर्ज प्रणालीतील क्रांती, खतांची टंचाई, मॉन्सून आणि GSTचा कृषी क्षेत्रावरील परिणाम, हे टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. तर सुरू करूया. पहिला टॉपिक आहे आपला अर्थव्यवस्था आणि GDPची वाढ. GDP वाढ आणि आर्थिक स्थिती. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून 2025च्या तिमाहीमध्ये भारताच्या GDPने 7.8%ची अनपेक्षित आणि मजबूत वाढ नोंदवली आहे. आर्थिक विकास दराचा आढावा घेऊयात. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असून रिझर्व्ह बँकेने संपूर्ण वर्षासाठी 6.5% ते 6.6% वाढीचा अंदाज वर्तवलेला आहे. ही वाढ प्रामुख्याने उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, बांधकाम कन्स्ट्रक्शन सेक्टर, सेवा क्षेत्र आणि सरकारी खर्चामुळे झालेली आहे. या आकडेवारी मागे काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्या UPSC परीक्षेसाठी समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे, की वास्तविक आणि नाममात्र GDP हे काय आहे आणि त्याच्यातला डिफरन्स काय, हा कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ज्याला आपण रिअल GDP आणि नॉमिनल GDP असं म्हणतो. बघा, वास्तविक GDP रिअल GDP जे आहे ते एप्रिल ते जून 2025मध्ये वास्तविक GDP वाढ 7.8% होती. ही वाढ स्थिर किमतींवर मोजली जाते, म्हणजेच महागाईचा प्रभाव काढून टाकल्यानंतर मिळणारी खरी वाढ. मग तुम्हाला माहीत असेल बघा, आपण जेव्हा इन्फ्लेशनचा चॅप्टर शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण बेस इयर कसं निवडायचं आणि मग बेस इयरच्या किमतींच्या आधारे हा जो रिअल GDP आहे तो कसा काढला जातो हे आपण बघितलेलं आहे. आर्थिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वास्तविक GDP अधिक महत्त्वाचा मानला जातो. नाममात्र GDP नॉमिनल GDP याच काळात त्याची वाढ मात्र 8% होती. परंतु लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये जी एक्स्ट्राची वाढ जी दिसते ती वाढ कशामुळे येते, तर ती महागाईमुळे आलेली वाढ असते. त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी योग्य असा निर्देशांक मानला जात नाही. ही वाढ चालू किमतींवर मोजली जाते आणि यामध्ये महागाईचा परिणाम समाविष्ट असतो. GDP डिफ्लेटर आणि महागाईचा प्रभाव. वास्तविक आणि नाममात्र GDP मधील फरक हा GDP डिफ्लेटरमुळे असतो, जो अर्थव्यवस्थेतील एकूण महागाई मोजतो. या तिमाहीत GDP डिफ्लेटर केवळ 0.2% होता, जो गेल्या अनेक तिमाहींमधील निच्चांकी दर आहे. डिफ्लेटर कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक, जो सलग 3 महिने निगेटिव्ह होता. भारताच्या GDP गणनेमध्ये WPI आधारित डिफ्लेटरचा वापर केला जातो, त्यामुळे काही वेळा अर्थव्यवस्थेचे अचूक चित्र समोर येत नाही. या उलट ग्राहक किंमत निर्देशांक याच काळात 2.7% होता. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जे इन्फ्लेशन टार्गेटिंग करतो किंवा इन्फ्लेशन मेजरमेंट करतो, तर त्यासाठी आपल्याला CPIचा आपण आधार घेत असतो आणि जेव्हा GDP डिफ्लेटर काढला जातो त्यासाठी आपण WPIचा आधार घेतोय. त्याच्यामुळे ती तफावत आपल्याला बघायला मिळते. आता GDP डिफ्लेटर म्हणजे काय हे पण आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, GDP डिफ्लेटर म्हणजे जेव्हा आपण रिअल GDP भागिले नॉमिनल GDP गुणिले 100 या समीकरणाच्या आधारे जे आपल्याला उत्तर मिळतं त्याला आपण GDP डिफ्लेटर म्हणतो. आणि GDP डिफ्लेटर जो आहे तो महागाई किती वाढलेली आहे किंवा अर्थव्यवस्थेतील वाढ महागाईमुळे किती झालेली आहे त्याचा आपल्याला आढावा देत असतो. क्षेत्रनिहाय आर्थिक स्थिती जर आपण बघायचं म्हटलं तर बघा, संघटित क्षेत्र, उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्रांमध्ये मजबूत वाढ दिसून आलेली आहे. असंघटित क्षेत्र GDPच्या सकारात्मक चित्राला छेद देणारी माहिती समोर आलेली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या त्रैमासिक बुलेटिननुसार असंघटित क्षेत्रात चिंताजनक घट झालेली आहे. ठीक आहे, अनऑर्गनाइज सेक्टर. आपल्याला माहिती असेल भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख क्षेत्र कुठलं जर म्हणलं आपण तर ते अनऑर्गनाइज सेक्टर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं. ऑर्गनाइज सेक्टर
उत्पादन क्षेत्रातील घट. असंघटित उत्पादन उपक्रमांची संख्या मागील तिमाहीच्या तुलनेत 4.7% घटलेली आहे. ही संख्या 3.25 कोटींवरून 2.95 कोटींवर आलेली आहे. रोजगार बाजारपेठेतील बदल काय आहेत बघा. रोजगारातील घट. या क्षेत्रातील रोजगार 2.9% घटून 13.93 कोटींवरून 12.86 कोटी झालेला आहे. सेवा क्षेत्रातील वाढ. याच काळात असंघटित सेवा क्षेत्रातील व्यापार वगळून उपक्रमांची संख्या 9.9% वाढली आहे, तर कामगारांची संख्या 0.2% वाढलेली आहे. आर्थिक वाढीचे विश्लेषण जर केलं तर असं दिसून येते बघा की एकीकडे उच्च GDP वाढ आहे, तर दुसरीकडे रोजगारासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या असंघटित उत्पादन क्षेत्रात मात्र घट होताना आपल्याला दिसून येते. आर्थिक धोरणे आणि सुधारणा. भारतीय अर्थव्यवस्था सध्या एका चांगल्या स्थितीत आहे. सरकारने GST तर्कसंगत केले आहे आणि कॉर्पोरेट कर कमी केले आहेत आणि भांडवली खर्चात प्रचंड वाढ केलेली आहे. केंद्राचा भांडवली खर्च 2019-20 मध्ये 3.36 लाख कोटी होता, त्यावरून आता सध्याच्या आर्थिक वर्षात 11.21 लाख कोटींपर्यंत तो वाढवलेला आहे. खाजगी क्षेत्राचा मात्र निरुत्साह दिसून येतो. यातून खाजगी क्षेत्र, कंपन्या आणि कुटुंबे गुंतवणूक आणि खर्च करण्यास मागे पुढे पाहत आहेत. गुंतवणूक कमी होण्याची कारणं काय आहेत बघा. जागतिक अनिश्चितता, जागतिक आर्थिक मंदी आणि भूराजकीय तणावामुळे गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्यास कचरत आहेत. सुधारणांचा अभाव. कर प्रणाली, जमीन आणि कामगार कायद्यांमधील सुधारणांचा वेग मंदावल्याने आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमधील आव्हानांमुळे गुंतवणूकदार चिंतित आहेत. घटता विदेशी भांडवल प्रवाह. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये निव्वळ परकीय थेट गुंतवणूक, ज्याला आपण FDI म्हणतो, ती केवळ 13.7 अब्ज होती, जी मागील दशकातील सर्वात कमी आहे. भांडवली खात्यातील आवक देखील एप्रिल-जून 2024 मध्ये 11.9 अब्ज डॉलर्स झाली, जी मागील वर्षाच्या 25.3 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी आहे. खाजगी कंपन्या देखील भांडवली खर्च वाढवण्याऐवजी शेअर बायबॅकचा पर्याय निवडताना दिसून येतात. शेअर बायबॅक म्हणजे UPSCच्या दृष्टिकोनातून काय आहे हे आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे बघा. शेअर बायबॅक म्हणजे काय, तर खाजगी कंपन्या अतिरिक्त रोख रकमेचा वापर नवीन गुंतवणुकीसाठी करण्याऐवजी भागधारकांना परत करण्यासाठी करत आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जे काही अतिरिक्त रोख रक्कम, ज्याला रिझर्व्ह आणि सरप्लस म्हणतो आपण, तर त्याचा वापर करून कंपन्या स्वतःचे जे शेअर्स लोकांकडे आहेत ते पुन्हा खरेदी करण्याकडे भर देत आहेत. शेअर बायबॅक ही एक प्रक्रिया आहे जिथे कंपनी विद्यमान भागधारकांकडून स्वतःचे शेअर्स परत विकत घेते. यामुळे बाजारातील शेअर्सची संख्या कमी होते, ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन आणि प्रति शेअर कमाई जी आहे ती वाढते. निष्कर्ष. सध्याची 7.8%ची वाढ जी आहे ती सकारात्मक असली तरी कमी GDP डिफ्लेटरमुळे ती काहीशी वाढलेली दिसते. असंघटित क्षेत्रातील घट, कमी खाजगी गुंतवणूक आणि घटता विदेशी भांडवल प्रवाह ही अर्थव्यवस्थेपुढील प्रमुख आव्हाने आहेत. सरकारला धोरणे आखताना या दोन्ही चित्रांचा विचार करावा लागेल, जेणेकरून असंघटित क्षेत्राला आधार मिळेल आणि गुंतवणुकीचे सकारात्मक चित्र सुरू होईल, ज्याला आपण व्हर्च्युअस सायकल ऑफ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो, ते सुरू होईल. पुढचा मुद्दा बघूया बघा. वस्तू आणि सेवा कर, वित्तीय संघराज्यवाद आणि GST 2.0 ची नवी संरचना बघूयात. वस्तू आणि सेवा कर 2017 मध्ये लागू झाल्यापासून केंद्र आणि राज्यांमधील वित्तीय संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. नुकतेच GST परिषदेच्या 56व्या बैठकीत GST 2.0 च्या दिशेने एक मोठी पुनर्रचना करण्यात आली, ज्यामुळे करप्रणाली, अर्थव्यवस्था आणि वित्तीय संघराज्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत. त्याचं अवलोकन करूयात बघा. त्याआधी GSTच्या दृष्टिकोनातून पार्श्वभूमी म्हणजे GST म्हणजे काय आहे. हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवांच्या वापरावर आधारित आहे. एक देश एक कर या संकल्पनेवर तो आधारित आहे. 101वी घटना दुरुस्तीच्या आधारे 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झालेला आहे. GST परिषद आणि तिची भूमिका. GST परिषद घटनेच्या कलम 279A नुसार स्थापन झालेली ही एक घटनात्मक संस्था आहे. केंद्रीय अर्थमंत्री तिचे अध्यक्ष असतात आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य असतात. ही परिषद सहकारी संघराज्याचे एक उत्तम उदाहरण मानली जाते. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. UPSC मध्ये एसेला ह्याच्यावरती एसे विचारलेला गेला होता बघा. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. नुकसान भरपाई आणि उपकराची योजना. GST लागू करताना राज्यांनी आपले कर लावण्याचे अधिकार या अटींवर सोडले होते की त्यांना पहिल्या 5 वर्षांसाठी म्हणजे 2017 ते 22 महसुलातील नुकसानाची भरपाई दिली जावी. नुकसान भरपाई उपकर राज्यांना भरपाई देण्यासाठी काही चैनीच्या आणि अवगुणी वस्तूंवरती लावलेला होता.
पण सध्याचा वाद काय बघा, की उपकर लवकर संपण्याची शक्यता, केंद्राचा महसूल वाढल्याने हा उपकर नियोजित वेळेपूर्वीच मार्च 2026 समाप्त होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विशेषतः कोळसा उत्पादक राज्यांसमोर महसुलाचे संकट उभे राहिले आहे. केंद्राचा नवीन उपकरांचा प्रस्ताव, जीएसटी नुकसान भरपाईची यंत्रणा संपुष्टात आल्याने केंद्र सरकारने राज्यांच्या संमतीशिवाय काही वस्तूंवर नवीन उपकर लावण्याचा विचार करत आहे. या उपकरणांमधून मिळणारा महसूल हा विभाज्य साठ्यात जात नाही, म्हणजेच तो राज्यांसोबत वाटला जाणार नाही. आता इथे आपल्याला एक कन्सेप्ट आणखीन समजून घ्यावा लागणार आहे. लक्षात घ्या की सेस आणि सरचार्ज हे दोन प्रकारचे जे कर असतात, तर ते करांवरती लावले जाणारे कर असतात. ठीक आहे. त्यापैकी सेस जो आहे, उपकर जो आहे, तो लावण्याचा अधिकार, गोळा करण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्र सरकारलाच असतो आणि तो विशिष्ट एका उद्दिष्टासाठी लावला जातो. त्याचबरोबर या आधारे जे पैसे गोळा झालेले आहेत, ते पैसे ज्या उद्दिष्टासाठी तो कर लावलेला आहे त्याच उद्दिष्टासाठी वापरणं बंधनकारक असतं. आणि त्याचबरोबर हा उपकर जो आहे हा लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसतो. त्याच विरुद्ध सरचार्जचा विचार केला, ठीक आहे, तर सरचार्ज हा केंद्र किंवा राज्य यापैकी कोणीही लावू शकतं आणि त्याचबरोबर त्याचा वापर जो आहे तो कुठल्याही उद्दिष्टासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यावरती विशिष्ट उद्दिष्टासाठीच वापरला गेला पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. आणि त्यामध्ये राज्यांना थोडासा इंटरेस्ट जास्त असतो, कारण त्यांना पण तो लावण्याचा अधिकार असतो. त्यामुळं जर का केंद्र सरकार सेस लावत असेल तर त्याच्यातून राज्यांना मात्र कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि तीच बाब जी आहे ती राज्यांच्या दृष्टीनं चिंताकारक वाटते. म्हणून पुढं म्हणलेलं आहे बघा, की या उपकरांमधून मिळणारा महसूल जो आहे हा विभाज्य साठ्यात जाणार नाही, म्हणजेच तो राज्यांसोबत वाटला जाणार नाही. जो फायनान्स कमिशन बघा, की केंद्राच्या महसुलाची विभागणी करतं, ज्याला आपण हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन आणि व्हर्टिकल डिव्हॉल्युशन असं म्हणतो. व्हर्टिकल डिव्हॉल्युशन म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये किती वाटप करायचं आणि हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन म्हणजे राज्यांमध्ये किती वाटप करायचं ह्याच्या संबंधीच्या तरतुदी जे आहे ते फायनान्स कमिशन देत असतं. तर ह्या डिव्हिजिबल पूलमध्ये सेसमधनं जो मिळणारा महसूल आहे तो समाविष्ट होत नाही. मग राज्यांचा विरोध आणि चिंता काय बघा, सध्या केंद्राच्या एकूण कर महसुलात उपकरांचा वाटा 15 ते 20% आहे. नवीन उपकर लागू केल्यास हा वाटा आणखीन वाढेल आणि राज्यांच्या वाट्याला येणारा महसूल कमी होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल. मग जीएसटी 2 मध्ये काय ऐतिहासिक बदलाव आहेत बघा. जीएसटी परिषदेने आपल्या 56व्या बैठकीत कर प्रणालीत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दूरगामी पुनर्रचना केली आहे, जे 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. द्विस्तरीय रचना, पूर्वीच्या 5%, 12%, 18%, 28% या 4 स्तरीय रचनेऐवजी आता प्रामुख्याने 5% आणि 18% असे दोनच मानक दर असतील. 12% स्लॅबला 18% मध्ये विलीन करण्यात आलेले आहे. विशेष डिमेरिट दर, सिगरेट, महागड्या गाड्या यांसारख्या सिनगुड्स, ज्याला पाप आणि चैनीच्या वस्तू असं म्हणतो आपण, तर या वस्तूंवरती 40%चा एक नवीन विशेष दर लागू करण्यात आलेला आहे. विविध वस्तूंवरील कर कपात, दैनंदिन वापराच्या वस्तू, शॅम्पू, हेअर ऑइल, टूथपेस्ट यांसारख्या वस्तू 18%वरून 5%वर आणण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू, एअर कंडिशनर, AC, टेलिव्हिजन यांसारख्या वस्तूंवरील कर 28%वरून 18%वर आणण्यात आलेला आहे. ऑटोमोबाईल, 350 cc इंजिनपर्यंतच्या कार आणि दुचाकी वाहनांवरील कर कमी करण्यात आलेला आहे. आता 350 cc कार म्हणजे कोणती कार असेल आता माहीत नाही आपल्याला तसं, पण एनिवेज त्याचे करण्यात आलेलं आहे. जीवन आणि आरोग्य विमा यांना आता करातून सूट देण्यात आलेली आहे. बांधकाम सिमेंटवरील कर 28%वरून 18% कमी करण्यात आलेला आहे. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर, उलट कर रचना समस्येचं निराकरण करण्यात आलेलं आहे. आता इथे UPSCच्या दृष्टिकोनातून इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर ही एक अशी परिस्थिती आहे जिथे कच्च्या मालावरील GST दर तयार झालेल्या अंतिम उत्पादनावरील GST दरापेक्षा जास्त असतो. वस्त्रोद्योग, खते, ट्रॅक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये ही समस्या होती. नवीन बदलांमध्ये ही समस्या सोडवण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहेत. मग या GSTचे अपेक्षित आर्थिक परिणाम काय आहेत बघा. सकारात्मक परिणाम, GDP वाढ. या कर कपातीमुळे देशाच्या GDP मध्ये पुढील एका वर्षात 0.6% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. याचा मुख्य कारण म्हणजे खाजगी उपभोगात होणारी वाढ, प्रायव्हेट कन्झम्पशन याच्यामुळे वाढेल, कारण लोकांच्या हातात पैसे जास्त शिल्लक राहतील, वस्तू स्वस्त पण होतील आणि पैसे पण जास्त शिल्लक राहतील. त्यामुळं खाजगी जे कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो आपण ज्याला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वाढ होईल. महागाईवर नियंत्रण मिळेल. महागाईत घट, वस्तूंच्या किमतीत कमी झाल्यामुळे महागाई दरात 1% ते 1.2% पर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.
महसुलावर होणारे परिणाम. महसुली तोटा. या कर कपातीमुळे सरकारला वार्षिक 96,000 कोटींचा महसुली तोटा होऊ शकतो. मात्र वाढलेला उपभोग आणि सुधारित कर अनुपालन यामुळे ही तूट भरून निघेल असा सरकारला विश्वास आहे. परंतु ह्याच्यावरची टीका काय बघा. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मते जीएसटी ही एक चांगली संकल्पना असली तरी तिच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे, विशेषतः अनेक कर दरांमुळे ती सामान्य लोकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक ठरलेली आहे. त्यांनी या कराला गब्बर सिंग टॅक्स असे उपप्रधाने म्हणलेले आहे. तसेच जीएसटी लागू करण्यापूर्वी तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागारांनी सुचवलेल्या 15% चे 15.5% महसूल तटस्थ दराचे उल्लंघन झालेले आहे. रेव्हेन्यू न्यूट्रल रेट ज्याला आपण म्हणतो. निष्कर्ष. GST2 हे कर प्रणाली सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे जरी आपत्कालीन महसुली तोटा संभवत असला तरी दीर्घकाळात अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा याचा उद्देश आहे. जीएसटी परिषदेने एकमताने घेतलेले हे निर्णय भारतीय संघराज्य प्रणालीतील सहमती निर्मितीसाठी एक आदर्श मॉडेल सादर करतात. कन्सेन्सस बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण. पार्ट 1 मध्ये एवढे टॉपिक बघून आपण थांबूयात. पुढील टॉपिक जे आहे ते आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करूयात. धन्यवाद.